Hello everyone. Let us start with the next point of the chapter recording of transaction in that ledger. Okay. In previous lecture we have seen the books of original entry system. Okay. Which are the books of original entry system? First is journal, second is cash book, and third is subsidiary books or also called as other day books. Okay. Journal म्हणजे काय? These are the books in which recording is done for the first time and then it is transferred to the ledger. ओके. बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री सिस्टीम म्हणजे काय? त्या बुक्समध्ये फर्स्ट एंट्री होतं, तिथून ते ट्रान्सफर होतात लेजरमध्ये. ओके. म्हणजे बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री सिस्टीम ह्याच्यामध्ये सगळेच रेकॉर्ड असतात. लेजरमध्ये लेजर इट इज प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी सेपरेट पेपर असतात, दॅट इज कॉल्ड ॲज लेजर बुक असतं. ओके. आता फर्निचर डिपार्टमेंट वेगळं, केमिकल्सचं वेगळं, रॉ मटेरियलचं वेगळं. ओके. तर प्रत्येक पेजवरती तुम्हाला हे प्रत्येक वेगवेगळं लेजर, त्याला दॅट इज कॉल्ड ॲज लेजर फोलिओ नंबर. सो व्हॉट इज लेजर? लेजर इज द बुक विच कंटेन्स परमनंट रेकॉर्ड ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन ऑफ अ बिझनेस इन समराइज्ड अँड क्लासिफाईड फॉर्म. ओके. लेजरमध्ये लेजर नंबर असतात. ओके. लेजर फोलिओ नंबर, प्रत्येक पेजमध्ये नंबर असतात, प्रत्येकाचे अकाउंट वेगवेगळे असतात. सो लेजर इट इज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन इन समराइज्ड अँड क्लासिफाईड फॉर्म, दॅट इज कॉल्ड ॲज लेजर. ओके. लेजर इज डिवायडेड इंटू सेपरेट सेक्शन्स विच इज कॉल्ड ॲज अकाउंट विच ऑक्युपाईज 2 or more पेजेस. एका अकाउंटमध्ये 2 किंवा 3 पेजेस असतात. ओके. दॅट इज कॉल्ड ॲज लेजर. समजून घ्या, लेजर आणि जर्नलमध्ये बुक्स ऑफ ओरिजिनल लेजर आणि जर्नलमध्ये फरक काय की जर्नलमध्ये फर्स्ट एंट्री होते, नंतर ट्रान्सफर होतात लेजरमध्ये. लेजर हे सेपरेट बुक असतं आणि प्रत्येक अकाउंटसाठी सेपरेट सेक्शन असतं त्यामध्ये. सो लेजर इज अ बुक विच कंटेन्स परमनंट रेकॉर्ड ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स ऑफ अ बिझनेस इन समराइज्ड अँड क्लासिफाईड फॉर्म. द पेजेस ऑफ द लेजर इज कॉल्ड ॲज फोलिएज अँड आर नंबर्ड. म्हणजे काय? आपण LF म्हणतो. LF आपण बघितलं मागच्या ह्याच्यामध्ये की आपण फॉर्मॅट बघितलं, सिंगल कॉलमनार, डबल कॉलमनार, ट्रिपल कॉलमनार आणि पेटी कॅशबुक. त्याच्यामध्ये LF म्हणजे काय? ते लेजर फोलिओ नंबर असतात. प्रत्येकाचं अकाउंटमध्ये जे पेजेस असतात ते पेजेसला नंबर केले असतात, दॅट इज कॉल्ड ॲज लेजर फोलिओ नंबर. आता व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ लेजर? इट प्रोव्हाइड्स डिटेल्स ऑफ अकाउंट्स फॉर एव्हरी पर्सन. प्रत्येकाचे वेगवेगळे अकाउंट त्या लेजरमध्ये असतात. इट प्रोव्हाइड्स ॲट अ ग्लान्स अ व्ह्यू ऑफ ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, ऑडिट रिपोर्ट कॅन बी प्रिपेअर्ड बाय लेजर. एव्हरी एंट्री मेड जर्नल इज फाउंड इन लेजर. जेवढी काय आपण एंट्री, वॉट एव्हर द एंट्री इट इज डन इन द जर्नल, इट इज फाउंड इन लेजर. The account can be easily located going through the index. Index असतात लेजरच्या सुरुवातीला there is a index. From the index we can find out the accounts. See the format of ledger. फर्स्ट कॉलममध्ये सिरियल नंबर, डेट, पर्टिक्युलर, LF, अमाऊंट. परत सेम इकडे क्रेडिट साईडला डेट, पर्टिक्युलर, LF, अमाऊंट. See the difference between, what is the difference between journal and ledger? Journal it is a book of first or original entry, it is a second entry. म्हणजे फर्स्ट एंट्री कुठे होते जर्नलमध्ये, सेकंड एंट्री कुठे होते लेजरमध्ये. सो जर्नल इज अ फर्स्ट एंट्री अँड लेजर इज अ सेकंड एंट्री. इन दिस बुक रेकॉर्ड इज डन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, इट इज डन इन ॲनालिटिकल मेथड. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे काय? जसं येईल तसं आपण ते रेकॉर्ड करू शकतो, त्याच्यामध्ये काय नंबर्स नसतात. ॲनालिटिकल म्हणजे काय की अकाउंट सेपरेट सेक्शन वाईज तिथे रेकॉर्डिंग होतं, दॅट इज कॉल्ड ॲज लेजर. सो रेकॉर्डिंग इज डन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, हिअर इट इज डन इन ॲनालिटिकल मेथड. फ्रॉम दिस बुक एंट्रीज आर ट्रान्सफर्ड टू द लेजर. जर्नलमध्ये जेव्हा आपण एंट्री करतो तिथून ते एंट्री लेजरमध्ये जातात आणि लेजरमधून एंट्री जे असतात ते आपल्याला स्टेटमेंट, फायनल स्टेटमेंट प्रिपेअर करायसाठी उपयोग होतं. फायनल स्टेटमेंट म्हणजे काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे तयार करायचं असेल तर आपल्याला लेजरचा उपयोग होतो. द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग इन जर्नल इज कॉल्ड ॲज जर्नलायझिंग आणि इकडे द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग इन लेजर इज कॉल्ड ॲज पोस्टिंग.
ठीक आहे. बॅलन्सिंग ह्याच्यामध्ये आपण होत नाही, ह्याच्यामध्ये बॅलन्सिंग शेवटी करावं लागतं. दिस इज द डिफरन्स बिटवीन जर्नल अँड लेजर. ओके. लास्ट पॉईंट आहे या चॅप्टरमध्ये टाईप्स ऑफ अकाउंट. 3 टाईपचे अकाउंट असतात: पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. पर्सनल म्हणजे काय? इंडिव्हिज्युअल पर्सन किंवा कंपनी असेल स्वतःची, की तुमचं किंवा स्वतःचं मेडिकल असेल, दॅट इज युअर पर्सनल अकाउंट. रिअल अकाउंट म्हणजे काय? की हे बाकीचे जे तुमचं खर्च असेल, बिल्डिंगचं खर्च, फर्निचरचं, लँडचं, स्टॉकचं, रॉ मटेरियलचं, हे काय जे अकाउंट संपादतात त्याला काय म्हणतात? रिअल अकाउंट. नॉमिनल अकाउंट म्हणजे काय? हे फक्त तात्पुरते स्वरूपाचे असतात, फिक्शियस. जे काय इन्शुरन्स असेल, टॅक्स असेल, सॅलरी असेल स्टाफची, कमिशन असेल, त्याच्यासाठी काय करतात? नॉमिनल अकाउंट मेंटेन करतात. ठीक आहे. सो ह्या चॅप्टरमध्ये आपण पहिल्यापासून बघितलं की सुरुवातीला काय बघितलं आपण? डेफिनेशन्स बघितले सगळ्या चॅप्टरचे. अकाउंट, कॅपिटल, ट्रान्झॅक्शन, ॲसेट्स, लायबिलिटीज, टर्नओव्हर, ड्रॉइंग्स, वाउचर, क्रेडिट, डेबिट. एकदा बघून घ्या तुम्ही पण. ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की क्रेडिट आणि डेबिट म्हणजे काय? क्रेडिट आपण कुठं डिनोट करतो? लेफ्ट हँड साईडला क्रेडिट डिनोट करतात आणि ते इट इज डिनोटेड बाय CR. डेबिट हे राईट साईडला असतं आणि त्याला काय म्हणतो आपण? DR म्हणतो. बुक किपिंग. ओके. डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय? एखादं जेव्हा आपण ट्रान्झॅक्शन करतो त्याच्यात 2दा रेकॉर्डिंग होतं, फर्स्ट क्रेडिट साईडला आणि दुसरं डेबिट साईडला. दॅट इज डबल एंट्री, 2 वेळा एंट्री. आणि बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री, आता तुम्हाला म्हटल्यासारखं बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्रीमध्ये लक्षात ठेवायच्या तुम्हाला 3 गोष्टी: जर्नल, कॅशबुक आणि लेजर या सबसिडरी बुक्स. ओके. सो कॅशबुकचे 3-4 टाईप्स आहेत: सिंगल कॉलम कॅशबुक, डबल कॉलम कॅशबुक, ट्रिपल कॉलम कॅशबुक आणि पेटी कॅशबुक. आणि सबसिडरी बुक्समध्ये परचेस जर्नल, सेल्स जर्नल, परचेस रिटर्न जर्नल, सेल्स रिटर्न जर्नल. ओके. हे वाचून घ्या सगळ्यांनी, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. काय अडचण असेल तर मला विचारा. याचे मी तुम्हाला MCQ पाठवतो.